आज आपण भरपूर लेअर असलेला खुसखुशीत असा तोंडात विरघळणारा पराठ्याची रेसिपी पाहणार आहोत. खूप छान टेस्टी देखील होतो आणि खुसखुशीत देखील. नमस्कार, मी ज्योती आपलं ज्योती पटेकर किचनमध्ये स्वागत करीत आहे. तर पराठा बनवण्यासाठी अगोदर सर्वात आपल्याला इथे एका परातमध्ये 1 चमचा साखर घ्यायची आहे आणि त्यामध्येच आपल्याला 1 चमचा मीठसुद्धा घालायचं आहे. आता थोड्याशा पाण्यामध्ये हे साखर आणि मीठ आहे ना, ते आपल्याला विरघळवून घ्यायचं आहे. हे साखर आणि मीठ ह्या पाण्यामध्ये विरघळलं की त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे मैदा. तर मी इथे 2 कप मैदा घेतलेला आहे. मैद्याच्या ऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ देखील वापरू शकता, परंतु मैद्याने ना खूप छान टेक्स्चर येतं, अगदी छान कुरकुरीतपणा येतो पराठ्यांना. आता हे पराठ्यांचं पीठ आपल्याला छान असं सॉफ्ट मळून घ्यायचं आहे, एकदम मऊ मळून घ्यायचं आहे. तर चपातीसारखं वगैरे अजिबात कडक मळायचं नाही आहे किंवा घट्ट मळायचं नाही आहे. तर छान पराठ्यांचं हे जे पीठ आहे ना, ते सॉफ्ट मळून घ्यायचं आहे. पाणी जरा जास्त घालायचं आहे यामध्ये. जर तुम्ही हे पीठ सॉफ्ट केले ना, तर मगच आपले पराठे छान खुसखुशीत क्रिस्पी होतील. तर त्यासाठी मी थोडं थोडं पाणी घालून हे छान असं मळून घेतलेलं आहे, पाहू शकता. आता वरून 1 चमचा तेल लावायचं आहे आणि हे पीठ आहे ते आपल्याला अर्धा तास असंच ठेवायचं आहे छान मुरण्यासाठी. आता हे जे पीठ आहे ते आपण असंच तेल लावून थोडंसं वरून हे झाकून ठेवूया आणि अर्ध्या तासानंतर आपण हे पुन्हा मळूया. तर अर्धा तास झालेला आहे. आपण हे पीठ थोडंसं पुन्हा मळायचं आहे आणि ह्याचे समान आकाराचे आपल्याला गोळे बनवून घ्यायचे आहेत. हे पराठे जेवढे आपल्याला आकाराचे पराठे बनवायचे आहेत तेवढ्या आकाराचे हे गोळे बनवून घ्यायचे. शक्यतो मोठेच गोळे बनवायचे आणि अशा आतल्या बाजूने हे फोल्ड करायचे. म्हणजे आतल्या बाजूने पूर्ण असे हे आपल्याला गोल असा गोळा करून घ्यायचा आहे. पराठे ना थोडेसे जाडसरच आपल्याला लाटून घ्यायचे आहेत. त्यासाठी मी मोठे मोठे गोळे इथे बनवून घेतलेले आहेत. हे पहा, अशा पद्धतीने हे गोळे आहेत ना, ते असे आतमध्ये संपूर्ण टक करून घ्यायचे आणि जसे आपण पावांना वगैरे बनवतो ना, म्हणजे पाव बनवण्यासाठी जसं पिठाचे गोळे बनवतो अगदी त्याच पद्धतीने. तर आता हे गोळ्यांचं आपल्याला पराठ्यांसाठी लेअर कसे बनवायचे ते पाहूया. तर त्यासाठी इथे एक पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि किचन प्लॅटफॉर्मवर हे लाटायचे आहे. तर मी इथे जे किचन काउंटर आहे ना, ते छान असं साफ करून घेतलेलं आहे. तर कोरडा मैदा घ्यायचा आणि त्यामध्ये हा असं घोळवून घ्यायचं आणि ही जी पोळी बनवणार आहोत ना, ती खूप अशी पातळ बनवायची आहे. म्हणजे पातळ लाटायची आहे आपल्याला, खूप पातळ. म्हणजे जेवढी शक्य होईल तेवढी तुम्हाला ही पातळ लाटून घ्या. भरपूर कोरड्या पिठाचा इथे वापर केला ना तरीसुद्धा काही हरकत नाही, परंतु ही पातळच लाटायची आहे आपल्याला. हे बघा, अशा पद्धतीने. त्यामुळे मी तुम्हाला अगोदर म्हटलं की किचन टॉप जे आहे ना, किचन काउंटर, ते साफ करून ह्यावरच लाटा. कारण भरपूर मोठी लाटणं आपल्याला पोळपाटावर शक्य होणार नाही. त्यामुळे अशी आपल्याला किचनवरच ही लाटावी लागेल. हे अशा पद्धतीने ही पोळी मी लाटून घेतलेली आहे, जेणेकरून आपला हात आहे ना, तो असा दिसला पाहिजे. इतकी पोळी आपल्याला ट्रान्सपरंट ही लाटून घ्यायची. तर अशा पद्धतीने हे भरपूर पातळ अशी लाटून घेतली ना, की वरून तेल लावायचं, भरपूर तेल लावायचं आणि भरपूर याच्या आतमध्ये असं तेल लावलं ना, तरच आपला हा जो पराठा आहे ना, तो छान खुसखुशीत होतो आणि छान असं क्रिस्पी होतं. तर भरपूर तेल लावून ही चपाती म्हणजे ही पोळीची आपल्याला घडी घालून घ्यायची आहे. हे पहा, अशा पद्धतीने एकावर एक ठेवून ना, मग याचा रोल बनवायचा आहे आपल्याला. हे पहा, अशा पद्धतीने रोल बनवला तर आपल्या पराठ्यांना खूप लेअर येतात. तर इथे मी सर्व जे पीठ घेतलं होतं तेवढे सगळ्यांचे मी अशा पद्धतीने हे रोल बनवून ठेवले आहेत. आता हे बनवून आपल्याला 2 ते 2.5 तास फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. भरपूर वेळ तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं तरीसुद्धा चालू शकतं. खूप छान क्रिस्पी होतात, म्हणजे कडक होतं ना हे पीठ, त्यामुळे. तुम्हाला सकाळी जर हे पराठे बनवायचे असतील ना, तुम्ही आदल्या रात्री अशा पद्धतीने रोल करून फ्रीजमध्ये ठेवू शकता. आता 2 तासानंतर मी हे फ्रीजमधून बाहेर काढलेलं आहे. आपण पराठे लाटायला घेऊया. तर पुन्हा असा कोरडा मैदा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये हा गोळा आपल्याला डिप करून घ्यायचा आणि मग थोडंसं जाडसरच आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे. तर खूप जास्त पातळ पराठा नाही लाटायचा, थोडंसं जाडसर लाटलं ना तर छान क्रिस्पी होतो. जर तुम्ही हा पराठा पातळ लाटला ना, तर मग खूप कडकडीत होईल, यांना व्यवस्थित लेअरसुद्धा येणार नाही. तर असं थोडंसं जाडसरच लाटून घ्यायचं आहे. तर हा आपला पराठा लाटून झालेला आहे, पाहू शकता. आता आपण याला शेकून घेऊया. तर शेकण्यासाठी मी अगोदर इथे तवा गरम करून घेतला आहे आणि त्यावर हा पराठा खूप असं भरपूर तेल लावून शेकून घ्यायचं आहे. तेलामुळे छान क्रिस्पीपणा येतो याला. तुम्हाला जर ह्यामध्ये तूप लावायचं असेल ना, म्हणजे या पराठ्याला तूप लावायचं असेल तर तूप लावू शकता, परंतु मी तेलच लावलेलं आहे. तेल लावून छान याला थोडंसं असं दाबून दाबून छान शेकून घ्यायचं आहे, छान लालसर रंगावर. खूप छान, खूप क्रिस्पी असा आपला पराठा तयार होतो. हा पराठा आहे तो चहाबरोबर खूप छान लागतो. परंतु तुम्ही हा पराठा आहे तो
रस्सा भाजीबरोबर किंवा सुक्या भाजीबरोबर सुद्धा खाऊ शकता, तरीसुद्धा चांगला लागतो. तर हा पराठा तुम्ही टिफिनमध्ये नेऊ शकता किंवा लहान मुलांनासुद्धा लंच बॉक्समध्ये देऊ शकता. तर हा जो पराठा आहे तो मला शक्यतोवर किंवा आमच्या घरातल्या सगळ्यांना ना चहाबरोबरच खूप आवडतो. त्यामुळे मी हा पराठा चहाबरोबरच देत असते. सर्व अतिशय आवडीने खातात. तर तुम्हीसुद्धा एकदा ह्या पद्धतीने हा पराठा नक्की बनवून पहा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.